एकेकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हृदयविकार सध्या तरुण लोकसंख्येवर वाढत्या प्रमाणात परिणाम करतोय. धक्कादायक आकडेवारीनुसार 25% हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये होतात. पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून 50 पेक्षा जास्त मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी केसेस मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. MICS प्रक्रिया कोरोनरी धमनीरोग, हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारावर उपचार करण्यासाठी करण्यात येते. डॉक्टर आशिष बाविस्कर, कार्डिओ वस्क्युलर थोरॅसिक सर्जन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जन मेडिकवर हॉस्पिटल भोसरी म्हणाले, MICS हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर दिसून येतो. रुग्णांना बरे होण्याची वेळ, उत्कृष्ट परिणाम तसेच कमीत कमी आक्रमकतेचा वापर केला जातो. आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करून या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण कार्डियाक सर्जरी डिपार्टमेंटमध्ये ओव्हरऑल आता MICS केसेस सर्जरीज या ज्या आहेत त्या 50 पेक्षा जास्त झाल्या आहेत आणि बाकी सगळ्या कार्डियाक सर्जरीज मिळून एक 80 पेक्षा जास्त झालेल्या आहेत आपल्याकडे केसेस. मिनिमली इन्व्हेसिव्ह केसेस ह्या दॅट इज समथिंग इज प्राऊड मुवमेंट फॉर मेडिकवर हॉस्पिटल की ज्या 50 पेक्षा जास्त झाल्या आहेत आणि पुण्यामध्ये हे एक माइलस्टोनच म्हणता येईल आपल्याला की एवढ्या केसेस एका सेंटरमध्ये झालेल्या आहेत. ह्या प्रकारच्या सर्जरीमुळे पेशंटला खूप जास्त बेनिफिट होतो आणि पेशंटची रिकव्हरी ही खूप फास्ट लवकर होते, कॉस्मॅटिकली बेटर राहते आणि ओव्हरऑल म्हटलं तर क्वालिटी ऑफ लाईफ हे पेशंटचं खूप चांगलं राहतं सर्जरीनंतर. ह्या सर्जरीमुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह डिस्चार्ज लवकर होतो, इन्फेक्शनची रिस्क कमी होते, नंतर पेशंट्स त्यांचे रूटीन जे लाईफ आहे ते रिझ्यूम लवकरात लवकर करू शकतात. 1-2 महिन्यामध्ये ते त्यांचा जॉब जो आहे तोही कंटिन्यू करू शकतात. इन्क्लुडिंग काही जर काम करणारे शेतात जाणारे लोक असतील तर तेही 2 महिन्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये परत शेतात त्यांची कामं चालू करू शकतात.